नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. धर्म ही भाजपची मक्तेदारी आहे का? शिवसेना नेते संजय राऊतांचा सवाल. ऐतिहासिक काळाराम मंदिरासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला, राऊतांचं वक्तव्य. आम्हाला बोलायला बरं वाटेल अशा नागरिकांबद्दल प्रश्न विचारा. आमदार रोहित पवारांचा संजय गायकवाडांवर निशाणा. रोहित पवार अजित पवारांची जागा घेऊ पाहत आहेत, संजय गायकवाडांचं वक्तव्य. सीबीआय उपअधीक्षकांविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल. उपअधीक्षक आणि त्यांच्या पत्नीकडे 88% अधिक मालमत्ता सापडल्यानं गुन्हा दाखल. ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 साठी उत्खनन प्रकरणी भिवंडी तहसील कार्यालयाची कारवाई. कंपनीला तब्बल 16 कोटींचा दंड ठोठावला. वाशिमच्या उंबरडा बाजारमध्ये नादुरुस्त हातपंपामुळे तीव्र पाणी टंचाई. गावातील अनेक हातपंप बंद अवस्थेत, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. चाकणमध्ये जीवाशी खेळ. घरगुती सिलेंडरमधून बेकायदेशीर गॅस ट्रान्सफर प्रकरणी अल्पवयीनांसह दोघांवर गुन्हा. पोलिसांची धडक कारवाई. पंढरपुरात कोयता गँगची तरुणाला बेदम मारहाणीचा थरार. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कोयता गँगची दहशत निर्माण. वाढत्या गुंडगिरीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण. भंडाऱ्यात कलिंगड खरेदी करताना युवकाला कोळशाच्या टिप्परनं चिरडलं. युवकाचा घटनास्थळीच मृत्यू. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. मान्सूनपूर्व देखभालीच्या कामासाठी मुंबई विमानतळ 6 तास बंद. 6 तासांसाठी मुंबई विमानतळावरून कोणत्याही विमानांची वाहतूक होणार नाही. पुण्याच्या जुन्नरमध्ये पुन्हा एकदा बिबट्यानं रक्ताचा सडा टाकला. बिबट्याच्या 10 वर्षांच्या चिमुरड्यावर हल्ला. वडिलांच्या प्रसंगावधानामुळे मुलगा थोडक्यात बचावला. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.